नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष. राष्ट्रीय सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अमरावतीत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्याचा राजकीय तसंच धर्मगुरू तसंच विविध विश्व हिंदू परिषद जे संघटना आहेत यांनी वेगवेगळे अर्थ काढले आणि या संपूर्ण वक्तव्याचा पूर्ण भारतभर त्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडिया माध्यमांमध्ये, प्रसार माध्यमामध्ये या संदर्भात अनेक चर्चांना सध्या सुरू झालेल्या आणि या वेगवेगळ्या चर्चा होत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की जे मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्यामध्ये असं म्हटलं होतं की भारतामध्ये ज्या मशिदी आहेत त्या मशिदीमध्ये जे खोदकाम सुरू आहे त्याच्या मंदिरांची मागणी केली जाते त्या संदर्भात त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. आणि या आपल्याला माहिती आहे की संबल येथे जी घटना घडली आणि त्यामध्ये सध्या खुदाई सुरू आहे. एक मोठी जी जामा मस्जिद आहे त्या जामा मस्जिद खाली हनुमानाचं मंदिर आणि अनेक काही गोष्टी हिंदू धर्माशी रिलेटेड ज्या आहेत गोष्टी त्या सापडलेल्या आहेत आणि या संदर्भातलं अनेक ठिकाणी जे आहेत कोर्टांमध्ये केसेस आहेत आणि या संदर्भातलं खास करून हिंदू जे संघटना आहेत त्यांची मागणी आहे की अनेक ठिकाणी जे खुदाई झाली पाहिजे अशा प्रकारचे अनेक कोर्टांमध्ये ह्या पेंडिंग आहेत. या संदर्भातलंच वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं होतं. असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येतं म्हणून किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार, द्वेष, शत्रुता, संशय याच्या पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल? हे नाही चालणार. या वक्तव्याला आता जनरली भाजप जर बघितलं की जे खास करून भाजप आणि संघ हा एक मानला जातो असं मानलं जातं. पण यामध्ये भाजपने मोहन भागवत यांच्या वक्तव्याशी फारसं काही प्रतिक्रिया दिली नाहीये. पण मात्र या मोहन भागवत जे आहेत राष्ट्रीय संघाचे प्रमुख जे आहेत त्यांनी या स्टेटमेंट जे दिलं त्यावेळेसच जे धर्मगुरू जे आहेत त्यांनी मोहन भागवत यांच्या ह्या वक्तव्याला त्यांनी वेगळं वळण दिलं. त्यांचं म्हणणं की मोहन भागवतांचं वक्तव्य जरी वेगळं असलं तरी अनेक ज्या मस्जिद आहेत त्या मस्जिदींमध्ये जे हिंदू धर्माच्या प्रतीक जे आहेत ते तिथे लपलेले आहेत आणि त्याची कारवाई ही झालीच पाहिजे असं त्यांनी थेट म्हटलंय. तर दुसरं असं आहे की विश्व हिंदू परिषद जी संघाचीच प्रमुख जी एक शाखा आहे जी मानली जाते आणि या शाखेने सुद्धा विश्व हिंदू परिषदेचे एक प्रमुख नेते जे जैन यांनी एक प्रसार माध्यमाशी बोलताना असं म्हटलं होतं की गेल्या अनेक दिवसापासून आमची अनेक जे काशी मथुरा जी आहेत ती सुद्धा आमची मागणी इथे सुद्धा मंदिर आहेत त्या मंदिर आमच्या ताब्यात द्यावे. जो हमारी ऐतिहासिक वस्तुएं हैं वो हमें मिलनी ही चाहिए, चाहे जैसे भी हो, साम हो, दान हो, दंड हो, भेद हो, चाहे जैसा भी हो। ये मोहन भागवत का व्यक्तिगत बयान हो सकता है, ये सबका बयान नहीं है। वो किसी एक संगठन के प्रमुख हो सकते हैं, हिंदू धर्म के प्रमुख वो नहीं है कि उनकी बात हम मानते रहें। आता ज्या इतर मंदिरासंदर्भात जो मस्जिद आणि मंदिरामध्ये जे मंदिरं जे आहेत त्या संदर्भात जो वाद सुरू आहे तो आम्ही सोडायला तयार आहे. पण मात्र काशी आणि मथुरा असं आम्हाला द्यावं, आम्ही नंतर त्याचा फेरविचार करू असं त्यांनी या संदर्भात म्हटलंय. यामुळे जे संघ जे आहेत संघाची जी भूमिका आहे तीच भूमिका धर्मगुरूंची आणि विश्व हिंदू परिषदेची असते. मात्र आता सध्या जे राष्ट्रीय संघ आणि धर्मगुरूंची आणि विश्व हिंदू परिषदेची भूमिका थोडी वेगवेगळी दिसते. ये बातें उठी हुई हैं, उनकी सूची बना ली जानी चाहिए और बना करके इस बारे में हिंदू मुसलमान दोनों पक्षों के लोगों को, न्यायप्रिय लोगों को बैठ जाना चाहिए. त्यामुळे अशी एक चर्चा समाज माध्यमांमध्ये आम्ही सांगत नाही तर समाज माध्यम आणि वेगवेगळे जे वक्तव्य जे येत आहे प्रसार माध्यमांनी यावरून असं एक दिसून येतं की संघाशी जे मोहन भागवत यांनी जी स्टेटमेंट केले त्याशी सहमत नाहीये. पहिल्यांदा असं झालंय की ज्यावेळेस संघ एक भूमिका घेतो त्यावेळेस सर्व धर्मगुरू जे असतील किंवा विश्व हिंदू परिषद जे असतील हे आपली भूमिका जी आहेत ती पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असते. मात्र पहिल्यांदा असं झालंय की ही भूमिका मोहन भागवत यांनी जी भूमिका मांडली त्याला पूर्णपणे वेगळेपण दिसतं. यामुळे संघांमध्ये दुभंगलं गेलंय का असा सुद्धा एक प्रचार किंवा अशा एक जे सामाजिक जे माध्यम जे आहेत सोशल मीडियामध्ये सुद्धा एक प्रकारे चर्चा सुरू आहे. अनेक बातम्यांमध्ये सुद्धा हे समोर येते. नेमकी याची जर बघितलं की या मोहन भागवत जे आहेत यांनी जे एक महत्त्वाचं अमरावती जे वक्तव्य केलं होतं त्याचं स्वागत मात्र जे नेहमी राष्ट्रीय संघावर टीका करतात म्हणजे RSS टीका करतात अशी काँग्रेस असेल किंवा समाजवादी पार्टी असेल किंवा इतर पक्ष जे आहेत जे नेते आहेत ते मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं स्वागत करताना दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपने मात्र या संदर्भात ठोस अशी प्रतिक्रिया या जे मोहन भागवत जे आहेत त्यांच्या प्रतिक्रियेवर त्यांनी दिली नाही. त्या संदर्भातलं धर्मगुरूंनी मात्र स्पष्ट भूमिका घेतली की अनेक ठिकाणी ज्या मस्जिदमध्ये मंदिर आहेत त्याचा उहापोह हा झाला पाहिजे असं त्यांनी भूमिका घेतली. तर विश्व हिंदू परिषद जी आहेत त्याची भूमिका सुद्धा
टीज होताना दिसते. त्याच्यामुळे मोहन भागवत यांच्या वक्तव्याला महत्त्व नाही आहे का, असं एक जो अशी सध्या जी समाज माध्यमांमध्ये प्रसारमाध्यमांची चर्चा सुरू आहे, त्याचं सुद्धा कुठेतरी एक वेगळं वळण द्यायचा हा एक प्रयत्न आहे. दुसरं असं की आपण जर बघितलं की गेल्या अनेक दिवसापासून जर आपण ज्ञानवापीचा विषय बघितला किंवा संबंध हा विषय बघितला, त्यावरूनच कुठे मोहन भागवत यांनी स्टेटमेंट वक्तव्य केलं असावं अशी सुद्धा एक चर्चा आहे. सगळ्यात महत्त्वाची RSSची जी महत्त्वाची जी ऑर्गनायझर जो त्यांचा एक मुखपत्र आहे, त्यामध्ये त्यांनी भूमिका मांडलेली असताना दिसली. नंतर त्यांनी आपली मोहन भागवतांचं जे वक्तव्य केले त्या संदर्भातलं आमची ती भूमिका नाही आहे असं सुद्धा त्यांनी समोर म्हणजे येऊन सांगितलेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण ह्या प्रकरणामध्ये सध्या तरी वेगळं म्हणजे भाजपमध्ये तसंच संघामध्ये तसंच धर्मगुरू आणि विश्व हिंदू परिषद याच्यामध्ये विचारांमध्ये ताळमेळ होताना दिसत नाही असं एक चित्र सध्या पाहायला मिळते. मात्र येणारा काळ जर आपण बघितलं की सिंहस्थ जे आहेत भारतामध्ये अनेक भागांमध्ये अनेक शहरांमध्ये सिंहस्थ होणं त्याची सुद्धा तयारी सुरू आहे आणि त्यामुळे मोहन भागवत यांच्या आणि ह्या ज्या सध्या कोर्टांमध्ये ज्या पेंडिंग केसेस आहेत त्या संदर्भात सुद्धा येणाऱ्या भविष्यात नेमकं काय या संदर्भातला उहापोह येतो. मोहन भागवत यांच्या ज्या वक्तव्याला काँग्रेस आणि समाजवादी पार्टी आणि इतर पक्षांनी समर्थन दिलंय, भाजप नेमकं त्याकडे नेमकी कुठली ठोस भूमिका घेते, धर्मगुरू नेमकी काय भूमिका घेते आणि विश्व हिंदू परिषद नेमकी काय भूमिका घेते, हे सुद्धा येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.